बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला स्कॉलरशिप, नवोदय, MTS परीक्षा, UPSC, MPSC, बँकिंग कुठल्याही स्पर्धा परीक्षा त्यात विचारला जातो. आणि आपण एवढी मोठी सम बघितला. किती अंकी संख्या बघा बरं, 4 1 4 4 2 8 4 3 12 अंकी संख्या आहे. आणि या संख्येच्या बेरजेतील शतक संख्या कोणता, म्हणजे तुम्ही बेरीज कशी कराल, असा 5 लिहाल, नंतर 55, 555, 5555 असं करत करत तुमची जी इथं काही येणार आहे, हा अंक किती वेळा येणार आहे, एकसांचा अंक किती वेळा येणार आहे, 12 वेळा येणार आहे. किती वेळा, 12. इथं दिली की संख्या 12 आहे की नाही, कारण एकक स्थानी हा अंक दशक स्थानी आहे का, इथं दशक स्थानी या संख्या दशक स्थानी अंक आहे का, नाहीये. एक अंक कमी झाला की नाही. दशक स्थानी किती वेळा अंक येतील, 11 वेळा. दशक स्थानचा अंक 11 वेळा येईल या संख्येमध्ये. शतक स्थानचा अंक किती वेळा येईल, 10 वेळा. सहस्र स्थानचा अंक किती वेळा येईल, 9 वेळा. हे जर तुम्हाला कळालं तर तुम्ही अगदी बरोबर उत्तर काढाल. थांब बसून लक्षात. मग आता याचा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. आता त्यांनी विचारले की शतक स्थानचा अंक कोणता. आता हा अंक काढण्या अगोदर आपल्याला एकक स्थानचा अंक काढावा लागेल, दशक स्थानचा काढावा लागेल, आणि मग आपल्याला शतक स्थानचा अंक मिळेल. बरोबर. मग आपण या ठिकाणी बघितलं की अंकांची बेरीज करणे किती वेळा बेरीज करावी, 12 वेळा. म्हणजे 12 ने गुणणे की नाही. मग 5 अंकाची 12 वेळा बेरीज म्हणजे 12 गुणिले 5, 12 म्हणजे किती होतात, 60. इथं काय आला, 0. 6 काय झाला, कॅरी झाला. आता दशक स्थानी जो अंक आहे तो किती वेळा येतो, तो 5 11 वेळा. मग त्याला काय करा, 11 ने गुणा 5 झाला, 11 5 55. त्याच्यामध्ये हा जो 6 कॅरी केलेला आहे तो काय करायचा आहे, ऍड करायचा आहे. तो 6 कॅरी केला किती होईल, 61. इथं काय येईल, 1. परत 6 काय होईल, कॅरी झाला. कोणत्या प्लेसला कॅरी झाला, तो 100th प्लेसला शतक स्थानी कॅरी झाला. आता शतक स्थानी किती वेळा 5 येतो, 10 वेळा. परत त्याला किती गुणायचे, 10 ने. 10 5 50 अधिक हा 6 आलेला आहे, काय झालं, 56. इथं 6 ठेवला आणि परत काय कॅरी झाला, 5. दशक कोणता अंक, शतक स्थानी कोणता अंक आला, 6. इथं पर्याय का बघा बरं, 6 पर्याय असेल, हे तुमचं उत्तर असलं पाहिजे. अजून काय वेळा असेल की सहस्र स्थानचा अंक कोणता, एकक दशक शतक सहस्र. आता सहस्राने कोणता अंक असेल हे आपल्याला काढायचं, तर आपण पुन्हा इथं पुढे यायचं, एकक दशक शतक सहस्र. आता सहस्राने 5 किती वेळा असेल, 9 वेळा. 9 ने गुणा, 9 5 45. आणि हा जो कॅरी केलेला आपण तो 5, काय झालं, 50. म्हणजे शतक स्थानी कोणता अंक असेल, 0. एकक स्थानी असेल या अंकांच्या, ही जी बेरीज आहे 5 अधिक 55 555 5 555 डॅश 12 वेळा. या बेरजेमध्ये एकक स्थानी 0 असेल, दशक स्थानी 1 असेल, शतक स्थानी आणि सहस्र स्थानी 0. अजूनही पुढे आपण काढू शकतो. पण ज्याने तुम्ही एवढं विचारलं एकक दशक शतक सहस्राचा अंक कोणता असं विचारलं जातो. मग असं जर आला प्रश्न तर सोडण्याची ट्रिक कळली का तुम्हाला, या पद्धतीने सोडवायची आहे. इथं मोजून घ्यायचं किती अंक आले, 12. हे गट मुद्दाम पाडले त्यांनी, पुस्तकात पण असे गट दिले का की तुम्हाला अंक कळावे. किती अंक आहे ते 12. म्हणजे एकक स्थानी 5 किती वेळा आहे, 12 वेळा. दुसरा 5 किती आला, दशक स्थानी 11 वेळा, शतक स्थानी 10 वेळा आणि सहस्र स्थानी 9 वेळा. समजलं. अंकांची तितकी बेरीज करते तेवढ्याने गुणायचं. या अंकाची 12 वेळा म्हणजे 12 5 आणि 5 10 12 वेळा करत का बघू, त्याला 12 ने गुणा, 12 म्हणजे 60. 0 कॅरी 6. समजलं तुम्हाला. मग तुम्ही आता माझ्याकडून होमवर्क घ्या. 3 अधिक 33 अधिक 333 3333 डॅश डॅश डॅश. हा पण 3 अंक किती वेळा आलेला आहे, 12 वेळा. या संख्येच्या सहस्र स्थानी कोणता अंक असेल याचं उत्तर तुम्ही काढायचं आहे. आणि आपलं उत्तर बरोबर आहे की नाही हे पडताळून पाहण्यासाठी तुम्ही मेसेज बॉक्स आहे, कमेंट बॉक्स
त्यात तुम्ही उत्तर बघायचं आहे. हा, त्याच्या आधी तुम्ही काय करायचंय, स्वतः प्रयत्न करा. ही पद्धत कळली तुम्हाला. त्यानंतर अजून एक पुढचं उदाहरण देतो तुम्हाला. 1 + 1 11 + 111 1 1 1 1 प्लस 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 या संख्ये सुद्धा एकक, दशक, शतक, सहस्र आणि एकक, दशक, शतक आणि सहस्र या स्थानचे अंक शोधायचे आहे. समजलं? आता अभ्यास तुम्हाला दिला आहे. ही 2 उदाहरण दिली. हे उदाहरण समजलं, त्यावर उदाहरण समजलं की अवघड, आणि याचं पण उत्तर मी तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये देईन. आफ्टर सॉल्विंग दिस एक्झाम्पल you have to check your answer. Either answer is correct or not. Okay, got an idea? Okay, very good.